शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या उत्तर विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जाहीरनामे सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। दादा पाटील महाविद्यालय तसेच दादा पाटील महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संघ सन्माननीय अध्यक्ष सुभाषचंद्रजी तनपुरे आणि सर्व पदाधिकारी माजी विद्यार्थी संघ दादा पाटील महाविद्यालय कर्जत यांच्या हस्ते आदरणीय रोहितदादा पवार यांचा जाहीर माजी सत्कार। माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, उपाध्यक्ष परिवार ऋषिकेश धांडे, जितेंद्र प्रकाशजी धांडे, त्याबरोबर सर्वच पदाधिकारी मान्यवर सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय रोहितदादा पवार यांचा नागरी सन्मान सोहळा, भव्य सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। उपस्थितांना विनंती आहे जोरदार टाळ्यांनी या सन्मानाला उजळणी द्यावी। यानंतर रयत संकुल कर्जत तालुका दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय साहेब आणि त्याचबरोबर रयत संकुलांच्या वतीने हा सन्मान होतोय। तालुक्यातील रयत संकुलातील सर्व शाखा प्रमुख प्रतिनिधी यांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचंय आणि आदरणीय दादांचा सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे। रयत संकुल कर्जत तालुका सर्व शाखा प्रमुखांनी आमच्यावरती यायचंय आणि कर्जत तालुक्यातील सर्व रयत संकुलांचे शाखा प्रमुख सर्वांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय आमदार रोहितदादा पवार यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल या ठिकाणी सन्मान होतोय। यानंतर सेवानिवृत्त रयत सेवकांना विनंती आहे स्टेजवरती यायचंय। सर्व सेवानिवृत्त रयत सेवक आदरणीय वांगले सर, धांडे सर आणि त्याचबरोबर सर्व सेवानिवृत्त रयत सेवक सन्माननीय शेलार सर, त्याचबरोबर दादासाहेब शिंदे सर, सुंदरदास चव्हाण सर, माजी प्राचार्य, त्याचबरोबर इतर सर्व मान्यवर सन्माननीय भोसे सर, आदरणीय नेटके सर विनंती आहे स्टेजवरती यायचंय। सर्वांच्या हस्ते आदरणीय भानुदासजी नेटके सर, माजी प्राचार्य आणि इतर सर्व सेवानिवृत्त रयत सेवक सर्वांच्या वतीने सन्माननीय रोहितदादा पवार यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। यानंतर तयार व्हायचे सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदारांना सध्या सन्मान होतोय सेवानिवृत्त रयत सेवकांच्या हस्ते आदरणीय दादांचा आणि त्यानंतर सर्व सामाजिक संघटनांचे शिलेदार विनंती आहे स्टेजवरती यायचं। सर्व सामाजिक संघटना या कर्जतचा नावलौकिक उंचवणारे सर्व सामाजिक संघटना यांच्या हस्ते आदरणीय रोहितदादांचा सन्मान होतोय। सर्व शिलेदारांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचंय। खऱ्या अर्थाने रयत शिक्षण संस्थेचं बोधचिन्ह वटवृक्ष देऊन आदरणीय रोहितदादा पवार यांचा सन्मान सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने देऊन एक नैसर्गिक पर्यावरणाचं या ठिकाणी संदेश देणारा हा एक आगळा वेगळा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। सर्व सामाजिक संघटनांचे शिलेदार सर्व सामाजिक संघटनांच्या सर्वांमध्ये रोटरी ऑफ कर्जत सिटीचे सर्व क्लब मेंबर्स विनंती आहे आपण स्टेजवरती यायचंय। रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी मेंबर्स सर्व सन्मान होतोय। सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने सन्मान आमदार रोहितदादा पवार यांचा या प्रकारे रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी सर्व क्लब मेंबर्स विनंती आहे आपण सर्वांनी स्टेजवरती यायचंय। रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे सर्व सदस्य रोटरियन्स यांच्या शुभ हस्ते रोहितदादा पवार यांचा सन्मान होतोय। सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन दादांचा या ठिकाणी सन्मान करावा। सन्माननीय नितीन मामा देशमुख, त्याचबरोबर सध्या सन्मान होतो आहे रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी सर्व क्लब मेंबर्सच्या वतीने। यानंतर विनंती आहे महात्मा गांधी विद्यालय माध्यमिक व उच्च तांत्रिक विद्यालय माजी विद्यार्थी संघटना सर्व पदाधिकारी विनंती आहे महात्मा गांधी विद्यालय माजी विद्यार्थी संघटना सर्व पदाधिकारी सर्वांना विनंती आपण स्टेजवरती यायचंय आणि आदरणीय रोहितदादांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। महात्मा गांधी विद्यालय माजी विद्यार्थी संघटना सर्व पदाधिकारी या सन्मानानंतर जे वैयक्तिक सन्मान या ठिकाणी आहे ते आदरणीय रोहित तसेच एक सन्मान दादा पाटील महाविद्यालयाचे वतीने या ठिकाणी सन्मान होते। सर्व सन्माननीय प्राचार्य, सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक विनंती आहे
आपण सर्वांनी पुढे यायचं आहे. दादा पाटील महाविद्यालय कर्जत यांच्या वतीने हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सर्व प्राध्यापक, उपप्राचार्य, प्राध्यापिका, शिक्षक, सेवक, IUC कॉर्डिनेटर प्रत्येक विनंती आहे स्टेजवरती यायचं. यानंतर वैयक्तिक सन्मान दिले जाणार आहे. ज्या मान्यवरांचं नाव घेतलं जाईल त्यांनी पण त्यांच्यावरती येऊन सन्मान करायचा आहे. वैयक्तिक सन्मानामध्ये सर्वप्रथम समोर बघा सगळे. विनंती आहे यानंतर सन्माननीय आमदार रोहित दादा पवार ज्यांना ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत.